ब्रेक के बाद आपका एक बार फिर से स्वागत है। खबर डोंबिवली से, जहां पर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजी के मार्गदर्शन में आयोजित भव्य कार्यक्रम में दीपक भालेराव को कल्याण डोंबिवली जिला सचिव पद की जिम्मेदारी सौंपी गई। आगामी महापालिका चुनाव को ध्यान में रखते हुए पार्टी द्वारा बड़े पैमाने पर पक्ष प्रवेश भी कराया गया। रविवार 10 अगस्त की शाम डोंबिवली पश्चिम स्थित जोंधले शाला में संपन्न हुए इस समारोह में कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य बाला साहेब पवार, ठाणे जिला अध्यक्ष मंगेश यादव, महासचिव सचिन कोकड़े सहित अनेक वरिष्ठ पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। साथियों, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अम्बेडकर ये जो पार्टी है 1990 में 1990 में पार्टी की स्थापना की है। 2018 में वो अलग पार्टी है। दीपक भाऊ किसी पार्टी से अलग नहीं हुए, जो पूर्व के अध्यक्ष थे वो पार्टी से अलग हुए। तो भाऊ के द्वारा जो हमें पार्टी का जो पद मिला है, जो मान सम्मान मिला है, महासचिव पद योग जिला अध्यक्ष, हम उसके द्वारा यहाँ के बहुजन समाज को, कष्टकारी समाज को, शोषित पीड़ित लोगों को हम न्याय देने का प्रयास करेंगे। बाबा साहब का जो संविधान है उसके द्वारा जो हक अधिकार है वो भी दिलाने का हम यहाँ पे प्रयास करेंगे। धन्यवाद। सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ निकालजे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात युवक वर्ग पक्ष प्रवेश करत आहे। त्यातलाच एक भाग आमच्या कल्याण डोंबिवली त्या युवकांनी पक्ष प्रवेश केला। या पक्ष प्रवेशला ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष मंगेशभाऊ जाधव, महाराष्ट्राचे संघटक विनोदभाऊ हिंगे, ठाण्याचे संघटक भालेराव साहेब आणि आयोजक आपले योगेश गायकवाड, हे सर्व मंडळी खूप कष्टाने घेतलेले आणि आज जो बऱ्याच दिवसापासून आपण पक्षप्रवेश काही लोकांनी भाऊच्या उपस्थित पक्षप्रवेश केलेला होता, तर त्यांना आम्ही पदनियुक्ती केलेली आणि आमच्याकडे युवक वर्गाचे जे भाऊंच्या नेतृत्वाखाली येतात ही खूप आनंदाची गोष्ट आहे। त्यातलाच एक भाग आजचा पक्षप्रवेश आहे। आगामी निवडणूक महापालिकेच्या निश्चितच या संदर्भात आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ निकालजे यांच्या आदेशाची आम्ही वाट बघतोय। आम्ही आमच्या पद्धतीने आमची तयारी चालू आहे। आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये पण जे वॉर्ड आहेत त्या वॉर्डमध्ये आपल्याला कोणत्या वॉर्डमध्ये उमेदवार टाकायचे आमची ती थोडीशी चाचपणी चालू आहे। काही लोकांशी बोलणं पण चालू आहे। जसं उल्हासनगर महानगर असेल, ठाणे महानगरपालिका असेल, नवी मुंबई असेल, मुंबई असेल, संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, या ठिकाणी आमची कार्यकर्त्याशी आमचे प्रभारी त्या प्रकारे काम करतायत आणि निश्चित आम्हाला पहिल्यांदा ही महानगरपालिका निवडणूक पक्ष सामोरं जात आहे। राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ निकालजे यांना 2019 मध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आणि पहिल्यांदा महानगरपालिकेची निवडणूक झाली। निश्चित आम्हाला आमच्यासाठी पण खूप आनंदाची गोष्ट आहे, म्हणून आम्ही जास्तीत जास्त उमेदवार उभे करणार आहोत। शेवटी जे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ निकालजे जे आदेश देतील त्या आदेश आम्ही पालन करू। आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे यांच्या आदेशाने आज खरोखर कल्याण डोंबिवलीमध्ये खूप लोकांचे स्वप्न होतं दीपक भाऊ निकालजे या पक्षामध्ये, दीपक भाऊ निकालजेंच्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी खूप लोकांना उत्सुकता लागली होती आणि 2 वर्ष ते 3 वर्ष आज कल्याण डोंबिवलीतील कार्यकर्ते आम्हाला भेटून गेले होते, परंतु आज तो योगायोग आला आणि त्या योगायोगामध्ये आज जी नियुक्त्या झाल्या मोठ्या प्रमाणात झाल्या, याच्या पुढेही होतील अशी मी ग्वाही देतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्या पक्षाच्या माध्यमातून आज आम्ही त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो। जय भीम, जय भारत, जय श्री। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।